सांगणारा महाराज लहान असू शकतो, सांगणारा महाराज मोठा असू शकतो. कथा तीच असते. एक साखरेचं पोतं भरलेलं आहे, त्याच्यातला एक जरी दाणा उचलला तर ते गोड आहे, आणि सगळं पोतं जरी पाहिलं तरी ते गोड आहे. फक्त त्या किराणा दुकानामध्ये विकत घेण्यासाठी गेलेला कोणी 5 किलोचा असतो तर 5 किलो साखर, दुसरा कोणी किलोचा असतो तर किलोची साखर, कोणी छटाकवाला असतो तर छटाकवाला असतो. फक्त तो किराणा दुकानवाला जो असतो का माप बदलतो, साखर तीच आहे. तसं एखादा गाणारा वर्णन करणारा असेल त्याच्यामध्ये काही ताकद कमी अधिक असू शकते. कथेमध्ये ताकद तीच आहे जी सनंदर संत कुमारांनी वर्णन केली, तीच आज आपण वर्णन करतोय. कथा मात्र साखरेसारखी गोड आहे, अमृतापेक्षा गोड आहे, आणि त्या कथेनं आपलं दुःख निवारण व्हावं आणि आपल्या सर्वांना सुख प्राप्त व्हावं एवढी विनंती करतो. याच ठिकाणी थांबतो. 2 मिनिट याची दान देगा देवा.
कथा विश्राम हो